पारू मॅडम, कोणत्या गहन विचारात आहात तुम्ही? कोण आहात तुम्ही? कोण आहात तुम्ही? कोण आम्ही? बरं, आता ओळखलं नाही तर इथे थांबून काय फायदा? ठीक आहे. मोहन सर. मोहन सर. मोहन सर, कसे आहात तुम्ही? मी एकदम बरा आहे. म्हटलं न्यू इयरला तुला सरप्राईज द्यावा. तू कशी आहेस? मी एकदम ठीक आहे. तुम्हाला इतक्या दिवसांनी बघून खूप आनंद झालाय बघा. अगं, मला पण तुला बघून खूप खूप बरं वाटतंय. आणि मला खरा आनंद या गोष्टीचा होतोय की तू पारू टिफिन सर्व्हिस सुरू केलंय. क्या बात आहे, व्हेरी गुड. म्हणजे तू पण आता बिझनेस वुमन झाली आहेस. हा, नाही म्हणजे किर्लोस्करांच्या पावलावर पाऊल ठेवायला शिकलीस तू. व्हेरी गुड. खूप 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 मोठा बिझनेस कर. मोहन सर, खरं तर देवी आईंच्या आशीर्वादामुळेच हे सगळं शक्य झालंय. आणि त्याहून जास्त म्हणजे तुझी जिद्द आणि तुझी मेहनत. मी तर म्हणतो, ज्या अरब कंट्रीमध्ये मी बिझनेस करतोय ना, त्याच अरब कंट्रीमध्ये तू सुद्धा पारू टिफिन सर्व्हिस सुरू करून टाक. नाही म्हणजे परदेशात सुद्धा अस्सल मराठमोळी चव. वय. प्रीतमच्या अशा वागण्याबद्दल पारूला सांगावं का? नाही, नको. ती आधीच कसल्या तरी विचारात आहे. मोहन सर, तुम्ही आलाच आहात तर तुमच्यासाठी मस्त काहीतरी खायला बनवते. हो हो. माझा कॉल आहे, मी आहे बाहेर. तू ये. वय. मोहन सरांना प्रीतम सरांबद्दल काही समजायला नको. पण आदित्य सर येईपर्यंत मला थांबून नाही चालणार. मला प्रीतम सरांना काही करून यातनं बाहेर काढायलाच पाहिजे. त्यावेळी नेमकं काय घडलं होतं हे मला लवकरात लवकर शोधायलाच पाहिजे. आला रे आला, आपला प्लेयर आला. वेलकम ब्रो, वेलकम. तू आणलेस का? पैसे आणले? हे काय, कालचे 2.5 लाख आहेत ना. वा, आता ह्याचे 50 लाख कसे होतात ते बघ. अरे तुझं नशीब लई जोरावर आहे. होणार आज. हे पण होईल ना नक्की? म्हणजे आपल्याला पैसे मिळतील ना? अरे मग काय, मला फुल कॉन्फिडन्स आहे. तू फक्त खेळ. कॅप्टन. ऐक ना, मी काय म्हणतो, आधी ना आपण थोडे थोडे पैसे लावू. हा, म्हणजे 50,000पासून सुरुवात करू आणि मग पुढे जाऊ. जशी तुझी मर्जी रे. बस. हो. हॅलो प्रीतम. हा माझा मित्र प्रीतम. बस ना, बस बस. हा. शो. जिंकलास ना. सांगितलं होतं ना मी. झाले ना 50,000चे 1 लाख. हे बघ प्रीतम, कालपर्यंत तुझ्याकडे काहीच पैसे नव्हते, पण आज तुझ्याकडे बघता बघता 3 लाख रुपये जमा झाले. हो ना. आता थांबायचं नाही मित्रा, आता अजून खेळायचं. गेम कंटिन्यू कर, लाव पैसे, खेळ अजून. येस. आता ना आता सगळे पैसे लाव एकदम. हा वा. ओके. चला. घे. शो.
ये जिंकलो मी या दिनेश आपण हरलो अरे. अरे इट्स ओके, होतं असं कधी कधी. इट्स अ गेम रे, हार जीत तर होतच राहते. तू काही काळजी करू नकोस. तुझ्याकडे अजून 1,00,000 रुपये शिल्लक आहे, ते लाव. त्या 1,00,000चे 5,00,000 असे होतील. तू लाव, खेळ तू. बघ, जिंकलास ना पैसे. झाले ना 1,00,000चे 1,50,000. आता माझ्या मित्राने जिंकायला सुरुवात केलेली आहे. आता 1,00,000चे 1,50,000 झालेत आणि 1,50,000चे 5,00,000 कसे होतात बघाच तुम्ही. येस बरोबर आहे. प्रीतम, लाव अख्खे 1,50,000. चल. येस लावतो. शो. ये जिंकलो मी. अरे आपले सगळे पैसे चाललेत. काय काय दिनेश. अरे काहीच शिल्लक नाही राहिलं यार. होते नव्हते ते सगळे गेले. काय झालं? पैसे संपले? हो काहीच शिल्लक नाही राहिलं. अरे कॅश नसेल तर काही किमती वस्तू लाव. चैन, अंगठी किंवा एखादा काही दागिना असेल तर तुझ्याकडे ते लाव. पण अर्धवट गेम सोडू नकोस. आता पहिल्यांदा इतकं एक्सपेन्सिव्ह गिफ्ट दिलंय मला. सोन्याचा हार मला खूपच आवडलं. हे बघ, सुंदर आहे ना. मी हार लावतो. चल मग खेळूया. ये जिंकलो. ये.